Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी बेळगाव शहर दणानून गेले असून मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाची रविवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती श्री शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीचे अभिषेक, पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यापूर्वी धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. शहरातील शिवजयंती उत्सवाची सांगता 21 एप्रिल रोजी भव्य चित्ररथ मिरवणुकीने होणार असून यात शिवकालीन इतिहासाचे देखावे सादर करण्यात येणार आहेत. आयोजनकर्त्यांनी मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ अध्यक्ष अंकुश केसरकर, मये समिती रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरातील लिंगायत संघटना व समाज बांधवांच्या वतीने रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये हजारो दुचाकीस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. गोवावेस येथील बसवेश्वर चौकातून सकाळी 8 वाजता रॅलीला सुरुवात झाली. नागनूर रुद्राक्षी मठाचे प्रमुख डॉक्टर अल्लमप्रभू महास्वामी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅलीचा मार्ग महात्मा फुले चौक, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, लोकमान्य टिळक चौक, बसवांड गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे चन्नमा चौक येथे संपन्न झाला. रॅली दरम्यान सहभागी युवकांच्या हातात भगवे ध्वज फडकत होते. जगज्योती बसवेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले होते. या रॅलीमुळे शहरात धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. किणये परिसरातील बेकायदा लॅटराईट वाहतूक प्रकरणी 8 जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही इनाम बडस येथे बेकायदा खाण व्यवसाय करणाऱ्या नारायण कल्लाप्पा गावडा उर्फ पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला होता. शनिवारी खाण व भूगर्भ खात्याचे अधिकारी बिंदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भरमांना मारुती पाटील, जोमगौडा मारुती पाटील, प्रल्हाद महादेव पाटील, सुभाष गावडा, नारायण पाटील, संजय पाटील, वीर पाटील व अक्षय पाटील हे सर्व राहणार किणये यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किणये परिसरातील 183/2 सर्वे नंबरमधून 5625 मेट्रिक टन व 184/1 सर्वे नंबरमधून 4500 मेट्रिक टन इतके लॅटराईट वाहतूक करण्यात आली आहे. पहिल्या सर्वे नंबरमधील लॅटराईटच्या बदल्यात 11,25,000 रुपये तर दुसऱ्या सर्वे नंबरमधील खाण व्यवसायाच्या बदल्यात 9 लाख रुपये महसूल बुडवण्यात आला आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव.
सुळगा परिसरातील एका घरातून हेरॉईनचा साठा करून विक्री करणाऱ्या 2 जणांना शहर सीसीबी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे 2,60,000 रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नागेश भगत वय 35 व राहुल जाधव वय 33 अशी असून दोघेही सध्या सुळगा येथील देशपांडे गल्लीमध्ये वास्तव्यास होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये श्वान पथकाच्या मदतीने 12.92 ग्रॅम वजनाचे 119 पुड्यांमध्ये पॅक केलेले हेरॉईन जप्त करण्यात आले. तसेच 2 मोटारसायकलीही ताब्यात घेण्यात आल्या. प्राथमिक चौकशीमध्ये आरोपींनी अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा कबूल केला असून हे हेरॉईन मुंबईतील कोळीवाडा येथील संतोष नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात वैशाख शुद्ध द्वितीय रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. तब्बल 107 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या शिवजयंती उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या निमित्ताने महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील विविध गड किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त रवाना झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्ती आकर्षक सजावटीने सजवण्यात आली होती. बेळगाव जिल्हा शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व सीमा भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा नेते शुभम शेळके, तालुका प्रमुख सचिन गोरले, धनंजय पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अनपेक्षितपणे हत्तीचा सामना करावा लागल्याने शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिवाजीनगर परिसरात रेल्वे मार्ग ओलांडून हत्तीने थेट लोकवस्तीत प्रवेश केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मोदेकोप गावाजवळील मलप्रभा नदी पात्रात एक तस्कर हत्ती जलक्रीडा करताना दिसला होता. परिसरातील उसाच्या शेतात चराई केल्यानंतर हत्तीने रात्री प्रवास करत शनिवारी पहाटेच्या सुमारास खानापूर शहरात प्रवेश केला. शिवाजीनगर परिसरात फिरायला गेलेल्या नागरिकांना हत्ती दिसताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हत्ती घाबरून वेगवेगळ्या दिशेने पळू लागला. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबर्गी व वन परिक्षेत्र अधिकारी श्रीकांत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फटाक्यांचा वापर करून हत्तीला वाजपेयी नगर, शेडेगाळी नर्सरी मार्गे सावरगाळी जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. उन्हाळ्यामुळे जंगलातील अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने हत्तींचा वावर शेतीकडे वाढत असल्याचे वन विभागाने सांगितले. विशेषतः मलप्रभा नदीकाठच्या केळीच्या बागा व हिरव्या शेतीमुळे हत्ती त्या भागाकडे आकर्षित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा घटनांमध्ये गोंधळ न घालता त्वरित प्रशासनाला माहिती देण्याचे सांगितले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आजपासून संपूर्ण शहर शिवमय होणार असून ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे आज सकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे विधीपूर्वक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. अग्रभागी तेजोमय शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. महाराजांच्या मूर्तीला
दुग्धाभिषेक व जलाभिषेक भाजप नेते डॉक्टर रवी पाटील, माजी आमदार अनिल बेनके तसेच अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिक आरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. शिवजयंतीनिमित्त सादर होणारे चित्ररथ व सजीव देखावे यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून हे देखावे भव्य दिव्य स्वरूपात सादर होणार आहेत. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पडावी असे आवाहन माजी आमदार अनिल बेनके व रवी पाटील यांनी केले. गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या बेळगावकरांना आज रविवारी अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला. शहरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. शहराच्या आसपासच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. दुपारी 2च्या सुमारास अचानक आलेल्या पावसानं शहरात सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. उकाड्यापासून नागरिकांची तात्पुरती तरी सुटका झाली अशी भावना सर्वत्र होती. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला होता. दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता. मात्र रविवारी दुपारी अचानक ढगांची दाटी झाली आणि पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसानं बेळगावकरांना एक प्रकारे सुखद धक्काच दिला. कर्नाटक वीज नियामक आयोगाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी हेस्कॉमच्या वीज दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये महसुलामध्ये अधिशेष मिळाल्याने आयोगाने प्रति युनिट 10 पैशांचा परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत. हा परतावा मे महिन्यापासून वीज बिलांमध्ये समायोजित केला जाणार आहे. ग्राहकांचा परतावा 2024-25 मधील वीज वापरावर आधारित असेल. जास्त वीज वापरणाऱ्यांना अधिक सवलत मिळण्याची शक्यता आहे. परतावा थेट रोख न देता बिलातून वजा केला जाणार असल्याने ग्राहकांना कमी रक्कम भरावी लागणार आहे. दरवर्षी होणारी वीज दरवाढ यंदा टळल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गोकाक फॉल्स परिसरातील एका आंतरजातीय प्रेमी युगुलाने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. शिवप्पा मुगगोळ वय 27 आणि विमला भोई वय 20 यांनी सुमारे 7 महिन्यांपूर्वी एका मंदिरात विवाह केल्याचा दावा केलाय. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी या विवाहाला मान्यता नाकारली असून विमलाला घरात बंद करून मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. दोघेही गेल्या 2 वर्षांपासून प्रेम संबंधात असून आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबियांचा विरोध वाढल्याचं त्यांनी सांगितलं. शिवप्पा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत मुलीला धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. या पार्श्वभूमीवर दोघांनी तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत सखोल चौकशीची विनंती प्रशासनाकडे केली आहे. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शहरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवपरंपरेनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ध्येय व प्रेरणा मंत्राने करण्यात आली. पहाटेपासून गड किल्ल्यांवरून शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी मंगळवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य शिवकालीन देखाव्यात सर्वांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले. कपिलेश्वर तलावात कुणीही फुले, हार किंवा इतर साहित्य टाकू नये यासाठी महापालिकेने हिरव्या कापडाची संरक्षक जाळी उभारली आहे. या उपाययोजनेचे लोकांकडून स्वागत करण्यात आले आहे. कपिलेश्वर जुन्या तलावात शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती श्रीमूर्ती विसर्जित केल्या जातात. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये तलावाची रंगरंगोटी करण्यासह सुशोभीकरण केलं जातं. त्यानंतर वर्षभर तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यानं तलावात सांडपाणी शिरण्यासह निर्माल्य टाकलं जात असल्यानं दुर्गंधी पसरते. याचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागतो. डासांची पैदासही वाढली आहे. कपिलेश्वर जुन्या तलावाजवळून जाणाऱ्या गटारीतील सांडपाणी झिरपून ते तलावात शिरतं. त्यामुळे तलावाचं पावित्र्य धोक्यात आलं आहे. ही बाब लक्षात घेत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करत गटारीचं काम सुरू केलं आहे. आता तलावाभोवती हिरवी संरक्षक जाळी उभारण्यात आली आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मच्छे व झाडशहापूर येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेमध्ये विचित्र वर्तन करणाऱ्या 2 जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे सजल मैती वय 55 व राजू देसाई वय 19 असे आहेत. सजल हा मच्छे येथे तर राजू हा झाडशहापूर परिसरात संशयास्पद वर्तन करताना आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता दोघांनी गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहराशी संबंधित महत्वाचे प्रश्न मांडले. या भेटीमध्ये विशेषतः बेळगाव विमानतळाच्या विकासाचा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाशी संबंधित वादग्रस्त निर्णयाचा मुद्दा पुढे आला. शेट्टर यांनी स्पष्ट केले की बेळगाव विमानतळासाठी स्वतंत्र टॅक्सीवे उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी सुमारे 16 एकर एअरफोर्सची जमीन लागणार असून जिल्हा प्रशासनाने त्या बदल्यात समतुल्य जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एअरफोर्सकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला आहे. यामुळे विमानतळाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आणि तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. याशिवाय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने सुमारे 6045 चौरस फूट जागा नवीन फुल बाजारासाठी भाडेतत्वावर देण्याचा घेतलेला निर्णयही त्यांनी प्रश्नांकित केला. लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अशोकनगर येथे आधीच शासकीय मान्यतेने फुल बाजार कार्यरत असून नवीन बाजारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहापूर येथील बॅरिस्टर नाथपै सर्कलच्या सुशोभीकरणास बरीच वर्षे झाली आहेत. मात्र त्यानंतर चौकाकडे दुर्लक्ष झाल्याने चौकाचे बांधकाम जीर्ण झाले आहे. अवजड वाहनांच्या धडकेने चौकाचे बांधकाम ठिकठिकाणी कोसळले आहे. या चौकाचे आवश्यक बांधकाम, सुशोभीकरण आणि संरक्षण करणं गरजेचं आहे. याकडे महापालिकेने तात्काळ लक्ष देऊन कामास सुरुवात करावी अशी मागणी होत आहे. येथील वीज खांबावरील पेटीही धोकादायक बनली आहे. त्यामुळे याकडे महापालिकेने तातडीने लक्ष घालून सर्कलचे सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. बॅरिस्टर नाथपै सर्कलला मोठा इतिहास आहे. स्वच्छ व सुंदर बेळगाव म्हणून शहराकडे पाहिलं जातं. मात्र नाथपै सर्कलकडे दुर्लक्ष झालं आहे. बीसीसीआय आयोजित टाटा आयपीएल स्पर्धांचे आज रविवारी झालेल्या फॅन पार्कच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सामन्याच्या प्रक्षेपणाला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी 4 पासूनच हे सामने पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. भल्या मोठ्या स्क्रीनवरती जणू काही स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद शौकीन घेत होते. आज रविवारी दुपारी 4 वाजता राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील द्वंद्व युद्ध या फॅन पार्कच्या माध्यमातून बेळगावकरांनी पाहण्यासाठी दुपारपासूनच गर्दी केली होती. बेळगावात या दोन्ही संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात असल्याने पहिल्या दिवशीच फॅन पार्कला प्रचंड गर्दी झाली होती. नाणेफेक झाल्यानंतर व चौकार, षटकार व गडी बाद झाल्यानंतर प्रेक्षकातून एकच जल्लोष झाला. त्यामुळे हे सामने स्टेडियममध्ये बसून पाहण्याचा आनंद शौकीनांनी अनुभवला होता. अप्पर कृष्णा प्रकल्पासाठी जमीन संपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीमध्ये लोक अदालत आयोजित करण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा असे उद्योग, पायाभूत सुविधा विकास व जिल्हा पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी सांगितले. याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करून त्यांनी सांगितले की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही लोक अदालत आयोजित केली आहे. जमीन संपादन प्रक्रियेवर आक्षेप घेत किंवा अधिक भरपाईसाठी न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांनी या लोक अदालतमध्ये सहभागी होऊन परस्पर संमतीने आपली प्रकरणे तात्काळ निकाली काढू शकतात. यामुळे न्यायासाठी अनेक महिने न्यायालयात फिरावे लागणे आणि सुनावणीची प्रतीक्षा करणे टाळता येईल. एका दिवसात प्रकरण निकाली निघाल्यामुळे शेतकऱ्यांचा मौल्यवान वेळ वाचेल. लोक अदालतमधील प्रक्रिया सोपी असून त्वरित निकाल लागल्याने शेतकरी अडचणीतून मुक्त होऊन शांततेने जीवन जगू शकतील असे मंत्री एम.बी. पाटील यांनी आवाहन केले आहे. विजयपूर शहरात एक धक्कादायक रस्ते अपघात घडला असून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील बसवेश्वर सर्कलपासून सेंट्रल बस स्टँडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रीमलँड टॉकीजजवळ ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी बसने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारीचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. पुढील तपासानंतरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.